करमाळा तालुक्यातील वांगी येथील अवधूत विद्यालयातील जे आहे ते मुख्याध्यापकाचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता। या संदर्भात जे आहे ते भरती प्रकरणी जे आहे ते वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत। त्या संदर्भात जे आहे ते सामाजिक कार्यकर्ते गणेश बानुशे यांनी जी तक्रार केली आहे त्या संदर्भात आपल्याबरोबर गणेश बानुशे नेमकं काय प्रकाराने काय तक्रार केली आणि काय मागणी असणार आहे? वांगी नंबर 2 या ठिकाणी 2002 साली अवधूत विद्यालय विना अनुदानित तत्वावरती विद्यालय चालू झालं। मला वाटतं 2007-08च्या आसपास याला मान्यता मिळाली। पण 2002 पासून ज्या विना अनुदानित विद्यालय होतं त्यावेळेस जे शिपाई असतील शिक्षक असतील यांनी विना अनुदान तत्वावरती काम केलं। त्या ठिकाणी त्यातली काही लोकांना त्यांनी ठीक आहे कायमस्वरूपी ठेवलं, काही लोकांना तर खोटे नाटे कारण देऊन त्यांना काढलं। त्यामध्ये शिपाई असेल, दादा कांबळे असेल, गाडगे म्हणून एक क्लर्क आहे त्यांना काढलं। आणि त्या ठिकाणी नवीन आत्ता चव्हाण म्हणून एक शिपाई आहे त्याला आत्ता घेतलं 2000 मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी घेतलेलं आहे। ते खोटे नाटे प्रस्ताव तयार करून त्याला घेतलेलं आहे। त्याच्यानंतर क्लार्क गाडगे यांना काढून त्या ठिकाणी स्वतःच्या पत्नीला त्या ठिकाणी बसवलेलं आहे। आणि त्याचा व्हिडिओ असा व्हायरल झाला की ते स्वतः म्हणतायत बघा मी शासनाची कशी दिशाभूल केली, खोटं नाटक करून पण शासनाला कसं फसवलं हे स्वतःच कबुली देत आहेत। असा प्रकार व्हिडिओ तयार झाला। आणि त्याच्यानंतर गावातील जे ग्रामस्थ आहेत, आमच्या गावातील वांगीमधील ग्रामस्थ हे सगळ्या ग्रामस्थांचा विरोध आहे त्यांना, कारण की त्यांनी जवळजवळ 200 पटसंख्या असणारी ही जो विद्यालय होतं त्या ठिकाणी फक्त 60 हे राहिली पटसंख्या राहिली। कारण का ह्याच्या मनमानी कारभारामुळे, कारण का पूर्ण शाळेचं पूर्ण विद्यालयाचं वातावरण दूषित केलं ह्या मुख्याध्यापकाने। काय आता नेमकी मागणी काय असणार आहे? मी या दादा भुसे साहेब असतील, शालेय शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री महोदय असतील यांना विनंती काल तक्रार अर्ज केला आहे की या मुख्याध्यापकावरती तात्काळ आपल्या स्तरावरून कारवाई करण्यात यावी। आणि जर कारवाई लवकर नाही झाली तर आम्ही 100% आझाद मैदान या ठिकाणी उपोषण करणार आहे। काय म्हणजे त्यांना नेमका आरोप काय असणार आहे त्यांच्यावर? नियमबाह्य भरतीचा काय? नियमबाह्य भरती आहे की नियमबाह्य भरती केलेली आहे। शाळेमध्ये दूषित वातावरण करणे, स्वतः कबुली दिली ना की खोटं नाटे दस्तावेज गोळा करून त्यांनी नवीन शिक्षकाची शिपायाची भरती केली हे त्यांच्या तोंडाने त्यांनी कबूल केलेलं आहे। आणि गावातील लोक जर त्यांना कुठला जाब विचारण्यासाठी गेले तर त्यांच्यावरती ते खोटे नाटे गुन्हे दाखल करतात। आता एक त्यांनी 4 दिवसापूर्वीच गुन्हा दाखल केला ग्रामस्थांवरती, विचारायला गेल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। असे खोटे नाटे सगळे करतात। तर याच्या विरुद्ध तक्रार केलेल्या आहेत। लवकरात लवकर प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्हाला उपोषणाशिवाय मार्ग नाही। नक्कीच आपण पाहतोय की वांगीतील अवधूत महाविद्यालयामध्ये जे आहे ते बोगस भरती देखील केलेली आहे। त्या संदर्भात जे आहे ते ग्रामस्थांना देखील कुठल्याही प्रकारचं विचारात घेतलं नसल्याचा देखील आरोप यावेळी केला असून या संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे आहे ते गणेश बानुशे यांनी तक्रार केली असून त्याच्यावर जे आहे ते योग्य ते कारवाई करावी अशी मागणी केली असून जर ती कारवाई नाही झाली तर त्या संदर्भात जे आहे ते मुंबई या ठिकाणी जे आहे ते आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलेला आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।